मित्रांनो, देवी महागौरीच्या या रूपाला 4 हात आहेत. त्यातील एका हातामध्ये त्रिशूळ तर दुसऱ्या हातामध्ये डमरू, एका हाताची वरद मुद्रा तर दुसऱ्या हाताची अभय मुद्रा आहे आणि त्यांचं वाहन हे नंदी आहे, म्हणजे बैल आहे. देवी महागौरीचे हे स्वरूप अतिशय शांत, प्रेमळ आणि दयाळू आहे. मित्रांनो, हिंदू धर्मातील पवित्र कथेनुसार आणि देवी माता गौरीच्या पुराणातील कथेनुसार असं सांगितलेलं आहे की सती मातेनं स्वतःला अग्निकुंडामध्ये त्याग केल्यानंतर पुन्हा जेव्हा पार्वती मातेच्या स्वरूपामध्ये अवतार धारण केला आणि त्यावेळेस परत भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी, त्यांना पती म्हणून पुनः प्राप्त करून घेण्यासाठी दुर्गा मातेनं खूप तपश्चर्या केली, तप केली, कठोर अशा प्रकारच्या साधना केल्या. त्यामुळे दुर्गा मातेचं शरीर हे खूप काळवंटलेलं होतं आणि या तपाला, त्यागाला पाहून ज्यावेळेस भगवान शिवशंकर महादेवांनी पार्वती मातेला पत्नी म्हणून ज्यावेळेस स्वीकारलं, त्यावेळेस पार्वती मातेनं गंगाजीमध्ये स्नान केलं आणि गंगामध्ये स्नान केल्यानंतर त्यावेळेस पार्वती मातेचा वर्ण हा अतिशय गोरा, चंद्रासारखा शुभ्र झाला आणि तेव्हापासूनच या रूपाला देवी गौरी असं नाव प्राप्त झालं.